हाय, हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या एक भक्त स्वामींची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपला आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आजचा दिवस सुरू करूया आपल्या घरच्या सुंदर आणि प्रसन्न वातावरणातून. सकाळची ही वेळ, आजूबाजूचा शांत निसर्ग आणि मनाला समाधान देणारी ही सुंदर सकाळ. सकाळी सकाळी सर्वात अगोदर तुळशीपूजन केले तर मनाला खूप छान प्रसन्न वाटतं. सकाळी प्रत्येकाने तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे आणि तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना केली पाहिजे की आपल्या घरात नेहमी सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा राहू दे. छान तुळशीपूजन झाले त्यानंतर मग मी उंबरठा पूजन केले. कारण आपल्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत सुख समाधान घेऊन येत असतो, म्हणून उंबरठा पूजन हे रोज केलेच पाहिजे. तर दिवसाची सुरुवात छान अशी झाली आहे आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं. कारण सकाळी सकाळी देवपूजा करणं, तुळशीपूजा करणं, उंबरठ पूजन करणं मनाला एक वेगळीशी शांती मिळत असते. म्हणून दिवसाची सुरुवात जर अशी झाली तर खूप छान वाटतं. चला तर मग आता पूजन वगैरे तर झालं. सकाळी सकाळी देवपूजन वगैरे सर्व झालं, पण आता लागली मेन कामांना सुरुवात. मुलं गेलेत स्कूलला. मुलांसाठी आज टिफिनमध्ये मी गिलकीची भाजी, पोळी असं बनवलं होतं आणि त्यातूनच मी थोडं काढून ठेवलं मिस्टरांसाठी. कारण नाश्त्याला परत दुसरं काय बनवावं हा प्रश्न असतो. तर आज नाश्त्याला मी तेच त्यांना दिलं. त्यानंतर थोडी खजूर खाण्यासाठी दिली. मग मिस्टर गेले कामाला आणि माझ्या कामांची झाली सुरुवात. आज सकाळी सकाळीच कपड्यांचं काम मी आपटून घेतलं. कारण घरात बरीचशी कामं असतात. मग कपड्यांचं काम जर अगोदर झालं तर मग पावसाचे कपडेही लवकर सुकून जातात. मग कपड्यांचं तेवढं टेन्शन राहत नाही, कारण ओल्या कपड्यांचा खूप वास येतो. जर मग सकाळी सकाळी कपडे धुतले तर ते दिवसभरामध्ये आरामाने सुकतात. कपड्यांचं काम झालं, मग मी गॅलरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि मग आता घरातली कामं करायला घेतली. सर्वात अगोदर मी घर स्वच्छ झाडून घेतलं, पुसून घेतलं. या ठिकाणी माझं किचन हे खूप छान मस्त आवरून झालं आहे. संपूर्ण घर मी आवरून घेतलेलं आहे. घर पूर्ण क्लीन नेटकं झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे की मी घरकामासोबत गृहिणी असूनसुद्धा एक साईडमध्ये काम करते, ज्याने मला 2 पैसे मिळतात. तर हे काम आहे असं लेस भरणं. तर मी अशा लेस हे आणत असते आणि त्यांना असं मटेरियल मिळतं लावण्यासाठी आणि गमही मिळतो. तर अशा काही प्रकारच्या त्या लेसेस असतात आणि आपल्याला सॅम्पल दिले जातात की अशा त्या भराव्यात. तर मी हे काम साईडमध्ये करत असते. माझं असं आहे की मी काही ना काही करत असते. रिकामं म्हणजे मला काही आवडत नाही. घरातली कामं झाल्यानंतर काहीतरी 2 पैसे मिळण्याकरता माणसाने धडपड ही केलीच पाहिजे. तर असं माझं काही आहे. मी हे साईटमध्ये काम करते आणि याच्यातने मला दिवसभरातनं 50-100 जेवढं मी काम केलं तेवढे मला पैसे मिळतात. तर महिन्याला आरामाने माझे 2-1 हजाराचं काम होतं, जे मला साईटमध्ये माझ्या मुलांसाठी किंवा मला पाहिजे त्या ठिकाणी मी खर्च करू शकते. हे तर झालं कामाव्यतिरिक्त. आता स्वयंपाक बाकी होता, तर मी आता स्वयंपाक करायला घेतला आहे. मला बहुतेक जण असं विचारतात की तुमच्या चपात्या किंवा पोळ्या खूप सॉफ्ट असतात, तर त्याचं कारण काय? तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते की चपाती किंवा पोळी सॉफ्ट येण्यासाठी यूट्यूबमध्ये बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की हे असं करा, तसं करा, तेल टाका, दूध टाका, मीठ टाका. पण खरं सांगू का, असं टाकायची काहीही गरज नसते. फक्त पीठ मळताना आपण पीठ मळल्यानंतर त्याला 15-20 मिनटं फक्त रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायला पाहिजे. कारण ते चांगलं मळल्या गेल्यानंतर त्याला थोडा 15-20 मिनटाचा रेस्ट दिल्यानंतर चपाती इतकी छान येते. तर पाहू शकता तुम्ही माझ्या चपात्या कशा आहेत. आम्ही काहीच त्याच्यामध्ये मी टाकत नाही आणि चपात्या खूप छान सॉफ्ट असतात. तर त्याच्यात काहीच टाकायची गरज नसते. फक्त पीठ मळल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच झाकून ठेवलं पाहिजे. तर या ठिकाणी माझ्या चपात्या झाल्या. छान अशी भाजी आणि एक भाकरही टाकून घेतली मी, कारण मिस्टर काही रोज रोज पोळी किंवा चपाती खात नाही. त्यांना भाकर ही साईडमध्ये लागतच असते. तर माझा छान असा आजचा स्वयंपाक तर झाला. स्त्री म्हटली म्हणजे तिची कामं काही संपत नसतात. एक झालं की लगेच दुसरं आठवण येते की नाही बाबा, आजचं हे काम अजून राहिलेलं आहे. तर माझंही असंच काही आहे. मी जेवढे पटापट कामं करायचा प्रयत्न करते, तेवढी पटापट कामं मला आठवण येतात की हो, आज हे राहिलं आहे, आज हे करायचं आहे, आज ते करायचं आहे. माझंच नाही तर मला असं वाटतं प्रत्येकाचंच असंच काही असेल. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होता, पण तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.